अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 7852 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून अमरावती शहरामध्ये 3100 तसेच ग्रामीण भागामध्ये 4752 पोलिसांची तैनाती राहणार आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 2000 महिला व पुरुष कर्मचारी तसेच 800 होमगार्ड व 3 पॅरामिलिटरी फोर्स तैनात राहणार आहेत। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये 268 मतदान केंद्र आहेत। त्यामध्ये 2607 मुख्य मतदान केंद्र आणि 21 सहाय्यक केंद्र आहेत। जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आयुक्तालयाअंतर्गत 3100 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत। त्यामध्ये उपायुक्त 10, सहाय्यक आयुक्त 30, पीआय 100, एपीआय, पीएसआय व 1800 पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। पोलीस महासंचालक कार्यालयाअंतर्गत मध्य प्रदेश पोलिसांकडून 400 व महाराष्ट्रामधून 400 ते 800 होमगार्ड मतदान केंद्रावर तैनात राहणार आहे। 2 डीवायएसपी, 5 पीआय, 20 पीएसआय, एपीआय व 3 अर्धसैनिक दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत। औद्योगिक सुरक्षा बल, रेल्वे सुरक्षा बल आणि बीएसएफ यांची सुद्धा मदत या मतदानाच्या बंदोबस्ताकरिता घेण्यात येणार आहे। याकरिता पोलिसांना मदत तात्काळ मिळावी म्हणून 150 4 व्हीलर व 2 व्हीलर वाहन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। 6 विधानसभेकरिता ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत 4852 पोलीस तैनात असणार आहे। त्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। 2765 पोलीस व महिला कर्मचारी आणि 1300 होमगार्ड तैनात राहणार आहे। 187 पोलीस अधिकारी, एसपी, डीवायएसपी, पीएसआय, एएसपी व एसडीपीओ, केंद्रीय सुरक्षा बलाच्या 5 कंपनीचे 500 कर्मचाऱ्यांची सुद्धा मतदानाच्या दिवशी तैनात राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाडे यांचा अमरावतीवरून वृत्तांत।